नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजत आहेत तरी या ठिकाणी 15 जुलै मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकाल मित्रांनो, आता जी आपल्याला अरबी समुद्रामध्ये जी बाष्पयुक्त वाऱ्याची जी गती आहे ती मित्रांनो आपल्याला वाढलेली दिसून येत आहे। त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। रडारवरती तुम्ही बघू शकता मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये फारसा खूप मोठे ढगाळ वातावरण बनायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। आता सुरुवात करूया मित्रांनो आपण पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशांकडून। वसई विरार आहे, मुंबई आहे, माथेरान आहे, लोणावळा आहे, त्यानंतर अलिबाग आहे, मुरुंद आहे, महाड आहे, त्यानंतर दापोली आहे, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, विटा, वडूज, कराड, सातारा, भोर, रत्नागिरी, त्यानंतर पुणे, चाकण, दौंड, बारामती या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे जुन्नर आहे, अकोले आहे, नाशिक आहे, त्र्यंबकेश्वर आहे, पेठ आहे, जव्हार आहे, घोटी आहे, अव्वा आहे, नंदुरबार आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे शिरपूर आहे, धुळे आहे, मालेगाव आहे, मनमाड आहे, चाळीसगाव आहे, त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे दोंड आहे, बारामती आहे, इंदापूर आहे, जामखेड आहे, बीड आहे, त्यानंतर कैज आहे, माजलगाव आहे, त्यानंतर बार्शी आहे, धाराशिव आहे, नलदुर्ग आहे, सोलापूर आहे, पंढरपूर आहे, सांगोले आहे, करमाळा आहे, अक्कलकोट आहे, तुळजापूर आहे या प्रदेशामध्ये आपल्याला काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। काही भागामध्ये आपल्याला मध्यम पाऊस सरी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळतील। त्यानंतर इकडं अहमदपूर आहे, लातूर आहे, उदगीर आहे, त्यानंतर बसव कल्याण आहे, बिदर आहे, परळी वैजनाथ आहे, त्यानंतर इकडं परभणी आहे, जिंतूर आहे, परतूर आहे, मंठा आहे, नांदेड आहे, त्यानंतर इकडं नांदेडमध्ये आपण पूर्णा, बसमत, अर्धापूर, कंधार या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळतील। त्यानंतर इकडं जालना आहे, देऊळगाव राजा आहे, अंबड आहे, सिल्लोड आहे, जाफराबाद, भोकरदन, शेवगाव, तोरनाळे, जामनेर, बुलढाणा, मोताळा, मलकापूर, चिखली या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ पावसाच्या सरी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळतील। त्यानंतर इकडं अंबळनेर आहे, त्यानंतर शिरपूर आहे, धुळे आहे, त्यानंतर चोपडा आहे, जळगाव आहे, त्यानंतर यावल आहे, भुसावळ, रावेर, बरानपूर, मुक्ताईनगर, जळगाव, जामोद, मलकापूर, नांदुरा, खामगाव, मोताळा, बुलढाणा, चिखली, जानेफळ, मेकर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार पावसाची सरी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळतील। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये। हिंगोली आहे, त्यानंतर शेनगाव आहे, त्यानंतर औंढा नागनाथ आहे, रिसोड आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ पावसाची सरी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळतील। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, त्यानंतर उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळतील। त्यानंतर इकडं वाशिम आहे, मालेगाव आहे, त्यानंतर रिसोड आहे, त्यानंतर इकडं कारंजा, लाड, मालेगाव, मानोरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं खामगाव आहे, बाळापूर आहे, नांदूर आहे, जानेफळ आहे, त्यानंतर मलकापूर आहे, जळगाव, जामोद आहे, त्यानंतर इकडं बऱ्हाणपूर आहे, तेलारा, अकोट, पाटी, बाळापूर, दर्यापूर, मूर्तिजापूर, पातूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे अचलपूर, परतवाडा आहे, अमरावती आहे, मोजरी आहे, चांदूर आहे, आष्टी, मोर्शी, आर्वी, कारंजा, पुलगाव, त्यानंतर हिंगणघाट, कोल्हापूर,
लखमापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं ओळूया मित्रांनो आपण काटोल आहे, नरखेड आहे, पांडुर्णा आहे, त्यानंतर वरुड आहे, संसार आहे, सावनेर आहे, धवलपूर आहे, नागपूर आहे, रामटेक आहे, मौंडा आहे, उमरेड आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, त्यानंतर तिरोरा आहे, वारासिवनी आहे, साकोली आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर इकडं पवनी आहे, चिमूर आहे, त्यानंतर भद्रावती आहे, चंद्रपूर आहे, पोबुर्णा, चमरोशी, गोंडपिंपरी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। तर ही होती मित्रांनो मध्यरात्री दरम्यान 15 जुलै 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।